गाडी आता चालणार झुक झुक झापूक झुपूक. हाय नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुबोध रावणकर आणि माझे मित्र आणि हे महेश कोदडे आता हे ड्रायव्हिंग करणार आहेत विथ अल्ट्रोज. निघालोय आपण कुठे निघालोय भंडारदरा. आता मागे बसलेले रोहित रोकडे, तर यांचं गाव मध्येच लागतो. सकाळचे 2:03 झाले. पाच रुपये टायर घेतो आपण. हे समोरच्या टायर मध्ये आपण 32 ठेवतो आणि मागच्या टायर मध्ये आपण 30-80 ठेवतो. प्रेशर तर विचारतोय, हा प्रेशरच नसेल. प्रेशर 32 PS असतो त्याला. येस सर, फक्त 5 रुपये चक्का आहे फक्त फॉर बोथ फ्रंट अँड रिअर. दादा आमच्या पाठीमागे हा खूप मोठा धबधबा आहे. धबधब्याचं नाव काय? तो फायनली मेंबर आलेला आहे रात्री 1 वाजता. हे बाटली इकडे आहे. बाटली दुसऱ्या बाटल्या आहे ना आपल्याला. सो दिस इज अवर कार आणि याच्यामध्ये आपण रिव्ह्यू करणार आहे आता टाटा अल्ट्रॉज iCNG. खूप जास्त चालवणार आहे हिला. सो बघूयात एकंदरीत कसा रिव्ह्यू येतो. हाय गुड मॉर्निंग गाईज. आता आपण आलो आहोत स्कायलाईन सोसायटी सुबोध रावणकर आपल्या मित्राला घ्यायला. तर आज आता सकाळचे वाजले आहेत 2. सकाळचे 2 वाजलेले आहेत आणि आपण निघालो आहोत युट्यूबर आता महेश भाऊ उदय यांच्यासोबत, आपले बेस्ट फ्रेंड सुबोध भाऊ रावणकर. ही आपली आहे अल्ट्रॉज. आता स्वप्नीलचे अल्ट्रॉज आहे iCNG वाली. अल्ट्रॉजचा फुल रिव्ह्यू होणार आहे. लॉंग रोड ट्रिप होणार आहे. सकाळचे 2:03 झाले. तो गाडीचा पूर्ण रिव्ह्यू सेपरेट होईल आणि ओनरचा पण रिव्ह्यू होईल त्याच्यासोबत. सो बघूयात आता कशी होती जर्नी. चला बाय बाय. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. सो फायनली जर्नी चालू झालेली आहे. लॉंग रूट आहे आमचा. टोटल 800 किलोमीटरची जर्नी आहे. कुठे जातोय ते तुम्हाला एंडला समजेल आणि खूप काही गोष्टी आहेत ज्या आपण एक्सप्लोअर करणार आहे. आणि लेट्स सी, अजून 2-3 गोष्टी आहेत त्या तुम्हाला एंडला सांगतो. सो कंटिन्यू बघा. बाय. सोबत काय बोलायचं आहे रोहित? नो थँक्यू व्हेरी मच. आपली जर्नी चांगली सुख सकाळची हो, हेच श्रींची इच्छा. रोहित बसलेला, रोहित तुला काही बोलायचं तर बोलू शकतो. नाही, आम्ही देवाला प्रार्थना करू की आमची जी ट्रिप आहे हे 4 लोकांची ट्रिप आहे आणि ही चांगली सुखरूप पार पडली पाहिजे. ऍडव्हेंचर आणि तुम्ही पुढे बघालच काय होतंय ते. कारण की आम्ही 1 नाही 2 नाही 3 नाही 3 पेक्षा जास्त ठिकाणं बघणार आहे. सो आता मी नाही सांगू शकत कारण की माझ्या लक्षात पण नाही येते. ते आमच्या दुसऱ्या मित्राचं प्लॅनिंग आहे. सो बघूयात. बाय. स्टे ट्यून. हां स्टे ट्यून. फायनली या ठिकाणी जो आहे चहा घेऊन झालेला आहे आमचा. बघू शकता तुम्ही इकडं बॅक साईडला घेतलेला आम्ही आमचा चहा. आणि चहा घेऊन आता आपल्याला पुढची जर्नी चालू करायची. मागं हायवे रात्रीचे 3 वाजल्यात सकाळचे. सो बघूयात आता काय होतं. फायनली या 2 बसने आम्हाला जागा दिलेली आहे. सो फायनली पंपावरती आता आपल्या गाडीचं भरलंय पेट्रोल आणि आईस्क्रीम खातोय. बाकीचे लोक तर हवा वगैरे चेक करतील. मग आपले अल्ट्रॉज आहे. अल्ट्रॉजवरती आत्तापर्यंत टोटल 120 किलोमीटर रनिंग झालंय iCNG वरती. त्याचा जो फीडबॅक आहे तो पण तुम्हाला दिसेल. एकंदरीत वातावरण पण बघू शकता. थोडंसं ऊन आहे बट चांगलं वातावरण आहे. आता गाडीची हवा आम्ही चेक करतोय आणि अल्ट्रॉजचा जो रिव्ह्यू आहे तो पण आता आपल्याला भेटून जाईल कशा पद्धतीने. सोबत हवा किती लागते मागच्या टायर मध्ये? 5 रुपये टायर घेतो आपण. हे समोरच्या टायर मध्ये आपण 32 ठेवतो आणि मागच्या टायर मध्ये आपण 30-80 ठेवतो. प्रेशर तर विचारतोय, हा प्रेशरच नसेल. प्रेशर 32 PS असतो त्याला. येस सर, फक्त 5 रुपये चक्का आहे फक्त फॉर बोथ फ्रंट अँड रिअर. ओके. आता इकडे माग चेक करणं चालू आहे आणि iCNG ची जी खासियत आहे ती बघा. आता आम्ही 4 लोक गाडीमध्ये चाललोय. याच्यामध्ये तुम्ही डिक्की बघितली
तर चौघांचं सामान जे आहे ते टोटल या ठिकाणी गाडीमध्ये बसलंय. CNG ची टँक जी आहे ती खाली आहे. सो ICNG चा फायदा आहे. आम्ही CNG वरती चालवली गाडी आणि आता थोडा पाऊस पण येत आहे. वातावरण बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने झालेलं आहे वातावरण. सो हा एक फायदा होता ICNG चा, ज्याच्यामुळे आपलं हे जे काही एवढं सामान आहे ते या ठिकाणी आपण घेऊ शकतो. सो आता याला बंद करतो. हाय नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुभद्र आवनकर आणि माझे मित्र आणि हे महेश कोदडे. आता हे ड्रायव्हिंग करणार आहेत विथ अल्ट्रोज. निघालोय आपण कुठे निघालोय? भंडारदरा. आता आपण भंडारदरा निघालेलो आहे, रंधा वॉटरफॉल, रंधा वॉटरफॉलला. आणि आता CNG भरलेली आहे, फुल टँक केलेली आहे. ICNG आहे अल्ट्रोजची, म्हणून आमचं सामान पण पूर्णपणे भरलेलं आहे. सो लेट्स गो. तर अशा प्रकारे आपला हा प्रवास आता सुखासुखीचा होणार आहे. आणि मागे हे स्वप्नील निंबाळकर आहेत आणि अजून माझ्या मागे बसलेले रोहित रोकडे. तर यांचं गाव मध्येच लागतो. शक्यतो यांच्याकडे जाणार, थोडा नाश्ता पाणी करणार जर यांची इच्छा असली तर तिथं, नाहीतर मग आपलं कुठं हॉटेल बघणार, तिथं काय असेल तिथं बघू, नाही का. तर असं करता करता आपण निघालेलो आहे आणि आज ड्रायव्हिंग करणार आहेत महेश कोदडे. आणि हे एकदम परफेक्ट ड्रायव्हर. परफेक्ट नाहीये मी ऍक्च्युली, तुमच्या माझ्या भरोश्यावर तुम्ही बसला हीच खूप मोठी गोष्ट झाली. अब तुम्हारे हवाले वतन साथीरो. तर तुम्ही बघू शकता समोर हा असा व्ह्यू एकदम छानसा झालेला आहे आणि वातावरण पावसाचं झालेलं आहे आता. आणि हा रोड पण एकदम सुसाट आहे, सुसाट रोड आहे. आणि पुढे तुम्ही वातावरण पण बघू शकता. अशा ह्याच्यात जर चालवण्याचा थोडा एक्सपिरियन्स. आणि तुम्ही बघू शकता इकडून तिकडून सर्व हिरवगार वातावरण आहे आणि शेती आहे. कुठं पाऊस पडला आणि कुठं पाऊस नाही पडला. बघू शकतो आपण. पाहिजेच ना. मैं तुम बहार बनके. हे पुढे बघ कसला भारी व्ह्यू आहे रे. आता ना तुम्ही व्ह्यूज बघा फक्त पुढचा. आता बॅक कॅमेराने तुम्हाला व्ह्यू दिसेल की आपण अशा व्ह्यू मध्ये गाडी चालवतोय. ड्रायव्हिंग मोड हा चेंज झालेला आहे आणि ड्रायव्हिंग आता चालवणार आहेत स्वप्नील निंबाळकर. ड्रायव्हर चेंज झाला, ड्रायव्हिंग मोड चेंज झाला. ड्रायव्हिंग मोड चेंज झाला आता. जसं ड्रायव्हर चेंज झाला ड्रायव्हिंग मोड चेंज. गाडी आता चालणार झुक झुक झापूक झुपूक. गाडी इथनं झापूक झुपूक चालणार. आता हँडल वगैरे फिरते एकदम झापूक झुपूक सारखं. तुम्ही बघू शकता आमच्या पाठीमागे हा खूप मोठा धबधबा आहे. धबधब्याचं नाव काय? हा एक हिडन स्पॉट होता, मला पण नाही नाव माहिती. आमच्या ऑन द वे रोडला दिसलं म्हणून आम्ही या ठिकाणी आलो. तुम्ही येऊ शकता स्पॉटला. एवढा जबरदस्त स्पॉट आहे. इथे फॅमिली पण येऊ शकता तुम्ही. पण अशा वातावरणामध्ये आता पाणी जे आहे ना थोडं कमी आहे आणि पावसाचं वातावरण थोडंसं चिल दिसतंय. तुम्ही बघू शकता बाहेरचा क्लायमेट थोडंसं बघा. क्लायमेट थोडंसं उघडलेलं आहे आणि वातावरण एक नंबर आहे. शांत वातावरण आहे आणि एकदम नॅचरलचं फील येईल तुम्हाला. आणि व्ह्यू पण खूप छान आहे इथं. तुम्ही शांत प्रकारे फोटो पण इथं काढू शकता. चला आमचे तर फोटो काढून झाले, व्हिडिओ काढून झाले आणि जातो आम्ही पुढच्या प्रवासाला. थँक्यू. सो अशा पद्धतीने हा जो होता ना हा आपला ऑन द वेचा स्पॉट होता. ज्या स्पॉटमध्ये आपण थांबलेलो. आपल्याकडे टाइम खूप कमी आहे. सो टाइमच्या कमी खातर आपल्याला जास्त वेळ थांबता येणार नाही आहे. सो या कारणास्तव आपल्याला पुढं प्रस्थान करायचं आहे भंडारदराच्या दिशेने. सो बघूयात, खूप काही गोष्टी आहेत, खूप काही
कल्पना आहेत मनामध्ये. बाय. हा तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने व्ह्यू दाखवतो. अशा पद्धतीचा व्ह्यू आहे, बघू शकता तुम्ही छानसा. हा एकदम मन असं प्रसन्न करणार आहे. आणि इथं जे आहे ना गर्दी पण खूप कमी आहे, बघू शकता एवढेच लोक आहेत. कॅमेऱ्यावरती आपले जे आहे ते डस्ट गेलती, त्याच्यामुळे मी थोडंसं क्लीन केलं. बट अशा पद्धतीने आहे, बघू शकता पूर्ण जे वातावरण आहे आणि जो व्ह्यू आहे तो. सो आता नेक्स्ट स्पॉट जो असणार आहे ना आपला, तो भंडारदऱ्याच्या दिशेने असणार आहे. तो त्या ठिकाणी राहतोय आणि वाटेमध्ये खूप काही छोटे छोटे धबधबे येतात आणि एकदम निसर्गरम्य वातावरण आहे. त्या क्लिप्स पण मी तुम्हाला ॲड करेल, तो पूर्ण लॉग बघा. तो बघू शकता बॅक साईडला हा धबधबा होतो जिथं आपण आत्ता गेलतो, त्या पद्धतीने आहे आणि खूप छान एकदम आहे, मस्त वाटलं. सो आता आपली खूप आणि जी लॉंग रोड ट्रिप होती आपली एवढ्या पावसामध्ये, ती पण या ठिकाणी सक्सेस होईल. तिथं सक्सेस होत आहे याचं एक प्रतीक म्हणजे हा आपला पहिला धबधबा आहे. असा मस्तपैकी व्ह्यू आहे आणि छान असं वातावरण आहे. सो स्टे ट्यून. बाय बाय. सो फायनली वी आर इन रंधा वॉटरफॉल. आपली टीम आलेली आहे, आपली अल्ट्रॉज मागे लागलेली आहे आणि CNG आमचा संपलेला, त्याच्यामुळे पेट्रोलवरती गाडी आणलेली आहे. पिकअप वगैरे क्लास होता, तसाही आहे CNGचा पिकअप नॉर्मली सारखाच असतो, सेम एवढा काही डिफरन्स जाणवत नाही. सो ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स बी मस्त होता, वातावरण पण छान होतं, बघू शकता. पाणी पाऊस नाही इथं. फायनली आपण चालवलेले. हो पाऊस नाहीये सोबत, पाऊस नाहीये. आणि आता जो शूट आहे तो ऍक्शन कॅमेरावरती होईल. काही विषय नाही, चल तो बघूयात. मला पण माहित नाही कसं आहे, पण जो व्ह्यू आहे तो होपसो चांगलाच असेल, तुम्हाला पण दाखवतो. आणि याच्यामध्ये पण शूट केलेत आपण, बघूयात. आपली जी ट्रिप होती ना थोडी अनप्लॅन होती, त्याच्यामुळे रंधा वॉटरफॉल कडून आमचं जे एक्सपेक्टेशन होतं ते पूर्ण झालेलं नाहीये. या ठिकाणी पाऊस कमी असल्यामुळे पाणी पण नाहीये वॉटरफॉलला, म्हणजे वॉटरफॉल क्रिएटच नाही झाला. बट ठीक आहे, नेचरची ब्युटी अशी असते की ती आत्मसात करायची असते, नॉट इन्स्टेड टू लुक इट डू इट. तो अशा पद्धतीने आहे. सो आपण सोबतला विचारूयात की तुला कसं वाटलं, इवन इफ देअर इज नो वॉटर, हाऊ यू आर हॅपी फीलिंग? नाही आहे मी, हॅपी आहे. बट इथं जर पाऊस असतो आणि वॉटरफॉल चालू असतं तर थोडं मनाला शांती भेटली असती. पण ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. सोबतच्या मनाला शांतीची गरज आहे. जिथं आपण येतो तिथं असं अनहॅपी राहणं बरोबर नाही. आता इथं आम्ही चांगलं फोटोशूट करणार आहे, चांगले व्हिडिओ काढणार आहे आणि आमच्या मनाला मनसोक्तपणे असं व्ह्यू बघणार आहे. ओके. आणि पुढचे आपले 2 मेंबर चालू आहेत, स्वप्नील आणि रोहित. सो फायनली अशा पद्धतीने जो आहे तो हा रंधा वॉटरफॉल आपला बघून झालेला आहे. जास्त पाणी नसल्यामुळे आपण फक्त नेचर एन्जॉयमेंट केलेलं आहे.
सो ज्या काही क्लिप्स आहेत त्या या ठिकाणी मी ॲड करेल पूर्णपणे. याच्यामध्ये पण काही शूट केले ते पण आपल्याला चेक करावं लागते. आणि बघूयात आता नेक्स्ट स्पॉटला जाऊयात. तर आपल्या फोनची झालेली आहे बॅटरी डाऊन, त्याच्यामुळं मे बी शूट होणार नाही. आपली लोक पण चालून दमलेले आहेत. सो अशा पद्धतीने बाय. या ठिकाणी सोबतनी जांभूळ घेतलेलं आहे. खूप छान आहे, आवडलं मला म्हणून घेतलं. दिस वन फोटोग्राफी जांभूळची, गायडेड बाय स्वप्नील, क्रिएटेड बाय रोहित. अशा पद्धतीने व्ह्यू आहे. सो जांभूळ थोडं खाल्ल्याने एनर्जी येईल. कसं आहे जांभूळ? गोड. कसं वाटलं तुला खाऊन? चांगलं वाटलं. आणि टाटा अल्ट्रॉचा एक्सपिरियन्स कसा वाटला घाटामध्ये चालून ICNGचा? तू लास्टला सांगतो. तू लास्टला सांगतो. ओके. तर त्याचं म्हणणं आहे ट्रिप झाल्यानंतर लास्टला सांगायचं. सौरभ कशी आहेत जांभळ? सौरभ जांभळ कशी आहेत? जांभळ काळी आहेत. सो अशा पद्धतीने हा वॉटरफॉल कव्हर झालेला आहे. आणि आता आपला नेक्स्ट मुक्काम कुठे आहे ते स्वप्नील सांगेल. कुठे आहे स्वप्नील? बटरफ्लाय वरती आहे वॉटरफॉल येतो. अच्छा, बटरफ्लाय वॉटरफॉल आहे. त्या वॉटरफॉलला आम्ही जाणार आहे. तिथं काय बटरफ्लाय असतात का मग? दिसतो तसं. ओके, इट्स लुक लाईक बटरफ्लाय. त्याचं दिसणं बटरफ्लाय सारखं आहे. सो जरा थकलोय आम्ही. जस्ट लुकिंग लाईक अ वाव. वाव. सो ते वाव लाईक दिसतं ते. आणि त्यात आज मला उपवास आहे. हे लोक इकडे भंडारला त्याची भजी खातील, बट उपवास असल्यामुळे स्वप्नीलला आणि मला खाता येणार नाही. आम्ही उद्या खाईल. सो गाईज फायनली या ठिकाणी आपण आलतो भंडारदऱ्याच्या ट्रेकला. आणि भंडारदरा एक्सप्लोर करून झाल्यानंतर ना बटरफ्लाय वॉटरफॉलकडे जायचं होतं. असं बोलण्याचं थोडं हे होतं आहे. तर ते भरपूर जायचं बाकी आहे. पाऊस येत होता म्हणून आपण थोडंसं थांबलो. वातावरण बघू शकता तुम्ही, असं झालेलं आहे वातावरण. आपले सर्व तिकडे थांबलेले येतात. तर आणि ह्या गावाचं नाव आहे कोलटेंबे या गावाचं नाव आहे. आणि आता पावसात भिजल्यामुळे थंडी वाजते त्याच्यामुळं या ठिकाणी आपण चहा बनवायला लावलेला आहे. तर आमचा चहा बनतो इकडे स्पेशल. आणि एक तर मला उपवास आहे आणि हे पुन्हा माझ्या जखमीवरती मिळत होत आहे. पार्ले बिस्किट दाखवून कुठे भेटले बाप? भारताचा सर्वात स्वस्त बिस्किट आहे फक्त पार्लेची. बट मला उपवास असल्यामुळे मला आणि स्वप्नीलला पण पार्ले साईज कमी झालेली आहे. प्राइस तेवढीच आहे. तर मला आणि स्वप्नीलला उपवास असल्यामुळं वी कांट एन्जॉय द भजी अँड मॅगी अँड बिस्किट, बट वी एन्जॉय होममेड शेंगदाण्याचे लाडू. इंग्लिशमध्ये काय म्हणतात शेंगदाण्याचे लाडू? चलो, त्याला पण माहित नाही, मला पण माहित नाही. चालेल. चहा अशा पद्धतीने आहे. तर चहा पितो आम्ही. बाय बाय. तर काही आत्ता आपण आलेलो आहे वसुंधरा वॉटरफॉलकडे. वातावरण तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं आहे. आपण आपला दुसरा एक वॉटरफॉल बघितला. कोणता वॉटरफॉल आम्हाला आठवत नाहीये. तर हा आता वसुंधरा वॉटरफॉलकडे आम्ही चाललो. तर व्ह्यू बघू शकता तुम्ही इकडे. तो तिकडं ते 2 वॉटरफॉल आणि इकडं अशा पद्धतीचा व्ह्यू आहे. हा, तो होता रंधावा वॉटरफॉल. रंधावा वॉटरफॉलकडे आहे. आणि हा आता वसुंधरा वॉटरफॉल बघू शकता तुम्ही. बघू शकता तुम्ही वाहनावर प्रीतीचं झुळझुळ पाणी. एवढं आम्ही ट्रेक करतोय, एवढ्या पावसात आम्हाला घाम येतोय. म्हणजे बोललं हे पाऊस पाणी नाही, घाम. ट्रेक केल्यानंतर ना जे माइंड फ्रेश राहतं त्याला थोडासा सपोर्ट जो म्हणतो आपण, थोडासा नाही जास्त, हा नॅचरल वातावरणाचा भेटतो. तुम्ही बघू शकता एकंदरीत तिथं कोणीही नाही आहे डिस्टर्ब करायला. आपण एकटेच आहोत आणि पीस या ठिकाणी आहे. मनाची शांतता जी आहे ती या ठिकाणी आपल्याला भेटते. सो लेट्स गो बियॉन्ड द लाईफ ऑफ 9 to 5.
तो काही फायनली या ठिकाणी जिथं आपण आलोय आता तो आहे वसुंधरा वॉटरफॉल. माझ्या बॅक साईडला जर तुम्ही बघितलं तर बघू शकता तुम्ही, दिस इज द वसुंधरा वॉटरफॉल. आणि हा खूप मोठा आहे हाईटला पण बघू शकता अराउंड तो. आणि नॅचरली आपण जो काही आस्वाद आहे निसर्गाचा, एक निसर्गाची ब्युटी काय असते ते आपण या ठिकाणी पाहू शकतो. आपण जो काही कचरा आणला असता तो आपल्यासोबत घेऊन जा. नॉर्मली आम्ही तो काही कचरा केलेला नाही आहे आणि जो आणला होता तो आम्ही आमच्या कारमध्ये परत घेऊन जाणार आहे. तो अशा पद्धतीने हा जो आहे वॉटरफॉल आहे. बॅक साईडला पूर्ण जंगल आहे, जंगलमध्ये ओढा आहे. सो क्लिप्स एन्जॉय करा. बाय. या ठिकाणी भरपूर निसर्गाचा आस्वाद घेतला आम्ही सर्वांनी, एन्जॉय केलं. आणि इथं कोणच नाही आहे बघा, आम्ही तिघच आहे आत्ता. सगळे लोक गेलेले आहेत आणि एक मनाला शांत देणारा असा हा जे आहे ते इन्व्हायरमेंट आहे, तो खूप छान वाटतंय. आणि आता आपल्याला नेक्स्ट जर्नी जी आहे आपण नाशिकला जाणार आहे इकडून आता भंडारदऱ्यामधून. तो माहीत नाही आता कशी जर्नी होणार आहे, ऑब्व्हियसली चांगलीच होणार आहे, बट लेट्स सी. तो अशाच पद्धतीने आपण एन्जॉय करूयात. तुम्ही पण ज्या काही क्लिप्स आहेत त्या एन्जॉय करा आणि फिरायला या. हाय करा. हे काय घेतलंय बघा, गारगोटे घरी शोकेसला अशा पद्धतीने आहे. सो अशा पद्धतीने हा जो व्ह्यू आहे, हा व्ह्यू बघून आता आम्ही निघालेलो आहे आमच्या परतीच्या प्रवासाला. आमचे सर्व जे आम्हाला इथपर्यंत घेऊन येण्यामध्ये मोलाचा वाटा दर्शवितात, यांच्या कृपा आशीर्वादाने आपण आता आपली नेक्स्ट जर्नी चालू करूयात. सो अशा पद्धतीने आहे. तो एकदा सगळ्यांना विचारूयात कसा वाटला आजचा दिवस. बोलू शकता तुम्ही. तर दिवसामध्ये थोडंसं नर्वस झालो होतो, कारण आम्हाला जरा जास्त वेळ झाला तो थोडा निघायला. आणि नंतर मग एक तिथं थोडीशी निराशा झाली आपल्या रंधा वॉटरफॉलला. तिथे मुबलक असं पाणी नव्हतं, त्यामुळे ग्रीनरी होती तिथं, मॉक पण होता पाहिजे तसं, बट पाण्याची कमतरता. आणि ते पण साहजिकच आहे, अजून मान्सून चालू नाही झालं. मग आजच्या दिवसाची भर या वसुंधरा वॉटरफॉल पूर्ण केली आणि आम्ही पण एन्जॉय केला. हा चांगली नजारा बघितलेला आहे आम्ही इथं. परत बोल नजारा सांग तुझे आता. बोल. तर आम्ही इथं खूप प्रकारचे नजारा चांगल्या बघितलेले आहेत आमच्या डोळ्यांनी आणि खूप असं चांगलं वाटलं आम्हाला, नाही का? नाही का? आजची रात्र सुखात जाईल. So let's go in the our next adventure. Bye bye. Like, share, subscribe करा आणि एंड पर्यंत व्लॉग बघा. बाय. सो गाईज आम्ही ना स्टेला होतो. आपण स्टेला कुठं होतो? संगमनेरला. हा, संगमनेरला. तर मस्तपैकी आम्ही झोप वगैरे केली, आमच्या लॉजवरती राहिलो. बट आंघोळ वगैरे छानशी केली, सुबोधनी मेकअप वगैरे केला. बट आम्ही सगळे कपडे घेतले आणि टॉवेल हँगरला अडकवलेले टॉवेल तसेच राहिले. म्हणजे आता ते टॉवेल राहिलेत, म्हणजे ते साधे सुधे टॉवेल नव्हता. टॉवेल मध्ये सुबोधचं मन अडकलेलं. तो 500 रुपयाचा टॉवेल होता. तो सुबोध, त्या टॉवेलच्या काय आठवणी येतात? तो टॉवेल तर आपल्याला भेटणार नाहीये. साधारणतः टॉवेल माझ्या जवळ 2-3 महिन्यापासून तो होता माझ्या जवळ, पण आता तो माझ्यापासून खूप दूर झालाय आणि त्याला खूप मी मिस करणार आहे. कारण की त्याच्यामध्ये जे फिलिंग होती दुसऱ्या टॉवेल मध्ये येणं शक्य नाही आहे. त्याच्यामुळे मला तो सेम ठिकाणी परचेस करायला लागेल. येस स्वप्नील काहीतरी बोलत होता. म्हणून तो आता आंघोळ करणं सोडून देणार आहे. तो आता बघूयात. असं होतं, माझा पण टॉवेल गेला, मी पण नवीन आणलेला. स्वतः आम्ही आता मी आंघोळ करतो का नाही ते भविष्यात ठरवेल. आता 500 रुपयात मोरोत सुख भेटतं माणसाला, पण 500 रुपये टॉवेल मध्ये असं काय सुख भेटलं सुबोधला काय माहिती. ट्रिप संपेपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत तुम्ही बघत राहा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.
आणि 500 रुपयात आमचा ICNG भरून येतो. सबस्क्राईब नाही, सबस्क्राईब. आणि तुम्हाला पण ऑफिसमध्ये जर टेन्शन येत असेल तर असं आमच्यासोबत फिरायला येऊ शकता. आमचे काही मिनिमल चार्जेस आहेत, तुमच्यासाठी डिस्काउंटमध्ये लावून देऊ आम्ही ते. ओके. आमच्याकडे अल्ट्रॉज ICNG विथ प्रॉपर कम्फर्टेबल डिक्कीत ICNG आहे ना, डिक्की आहे आपल्याला. तर अशा पद्धतीने आहे. ट्रॉली बनवायला लागेल ती आहे. लेट्स गो. तू गाईज हाय करा. गाईज हाय नाही करत आमचे. तू कर. ओके. सो गाईज फायनली संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि आम्ही अजून पण या वातावरणात आहे. आणि या वातावरणानंतर आता आपली अल्ट्रॉज घेऊन आपल्याला प्रस्थान करायचं आहे नाशिकच्या दिशेने. सो नाशिकला जाऊयात. बघू शकता तुम्ही आपली टीम. सो भेटूयात आपण नाशिकला. बघू शकता एकदा व्ह्यू कसं काय. छान छान मस्तपैकी असा व्ह्यू आहे. नाईस. बाय बाय. रात्रीचा प्रवास करून आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे एवढे 10:17 झालेत. आणि आता टाईम आहे तो म्हणजे आपल्याला जेवण करायचा टाईम आहे. जेवणसाठी आपण इकडे आलेलो आहे. दिसवण हरिओम ढाबा. प्युअर व्हेज आहे. आपल्याला प्युअर व्हेजच खायचं होतं. आज चतुर्थी आहे, चतुर्थी सोडायची होती. सो त्याच्यामुळे आपण प्युअर व्हेज खाणार आहे, हेल्दी खाणार आहे. आणि मग या ठिकाणी आपण आपल्या रूमवरती जाऊन झोपणार आहे. आणि उद्या सकाळी आपल्याला जायचं आहे त्र्यंबकेश्वर, नाशिक, पंचवटी सगळं तिकडं. सो सध्या तरी जेवण करूयात आणि आज काही जे काही केलं त्याचं डिस्कशन करूयात. सो लेट्स गो अँड हॅव अ डिनर. बाय.